छत्रपती शिवाजी महाराज एक अजेय योद्धा, दूरदर्शी शासक आणि संपूर्ण रयतेचे रक्षण करणारे राजे. पण आज काही जण इतिहासाचा विपर्यास करून चुकीची माहिती पसरवत आहेत. महायुतीचे मंत्री नितेश राणे यांनी दावा केला की शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना फटकारले. पण खरी वस्तुस्थिती काय आहे? शिवाजी महाराजांचे सैन्य फक्त हिंदू सैनिकांनी भरले होते का, की हा ऐतिहासिक अपप्रचार आहे? चला खऱ्या इतिहासाची पानं उलटून पाहूयात. तर मंडळींनो, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एका समाजाचे नव्हते, तर संपूर्ण रयतेचे राजे होते. त्यांच्या दृष्टीने कोणत्याही सैनिकाचा धर्म महत्त्वाचा नव्हता, तर त्याची निष्ठा, शौर्य आणि लढाऊ क्षमतेला जास्त महत्त्व होते. स्वराज्य हा एक धर्म नव्हता, तो एक ध्येय होतं. त्यामुळे शिवरायांच्या सैन्यात जाती धर्माच्या भिंती नव्हत्या. जो त्यांच्या स्वराज्यासाठी लढायला तयार असेल तोच त्यांचा खरा साथीदार होता. आता आपण जाणून घेऊयात महाराजांच्या सैन्यात कोणाकोणाची उपस्थिती होती. इतिहास स्पष्ट सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करात अनेक मुस्लिम योद्धांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामध्ये काही प्रमुख नावे बघूयात. सिद्दी इब्राहिम हे शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख. त्यांच्या तोफांचा मारा इतका प्रचंड होता की शत्रूंच्या छावण्यात धुळीस मिळत. दौलत खान, महाराजांच्या स्वराज्यासाठी लढणारा एक धाडसी योद्धा. अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. सिकंदर, गड संरक्षणाची जबाबदारी सांभाळणारा आणि महाराजांचा विश्वासू अधिकारी. मुस्लिम मावळे हे गनिमी काव्यात तरबेज असलेले आणि स्वराज्यासाठी जीव ओवाळून टाकणारे मुस्लिम सैनिक होते. शिवाजी महाराजांसाठी धर्म गौण होता, पण राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यप्रेम अत्यंत महत्त्वाचं होतं. दरम्यान इतिहास हेच सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य हिंदू मुस्लिम असा भेद मानणारे नव्हते. ते शौर्य, निष्ठा आणि गुणवत्ता हेच त्यांचे खरे निकष होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा.